आता बातमी आहे नीट पेपर फुटी संदर्भात। केमिस्ट्री आणि बायोलॉजी नंतर आता फिजिक्स पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एका प्राध्यापिकेला अटक झाली आहे। नीटचा पेपर सेट करणारे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे तिन्ही विषयांचे प्राध्यापक हे पुण्यातलेच आहेत आणि पेपर फुटी मागेही त्याचाच हात असल्याचं समोर आलंय। त्यामुळे पेपर फुटीचं केंद्रबिंदू पुणे असल्याचं आता समोर येऊ लागलंय। नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातील मनीषा हवालदार या आणखी एका प्राध्यापिकेला सीबीआयने अटक केली आहे। मनीषा हवालदारनं नीटचा फिजिक्सचा पेपर फोडला। मनीषा हवालदार पुण्यातील बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत प्राध्यापिका म्हणून काम करतात। त्याचबरोबर त्या एनटीएच्या पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर देखील काम करत होत्या। सीबीआयने याआधी केमिस्ट्री विषयाचा पेपर फोडल्याप्रकरणी पीव्ही कुलकर्णी, बायोलॉजी विषयाचा पेपर फोडल्याप्रकरणी प्राध्यापक मनीषा मांढरे यांना अटक केली आहे। आता फिजिक्सचा पेपर फोडणाऱ्या मनीषा हवालदार हिलाही अटक केल्यानं नीटच्या परीक्षेतील तिन्ही विषयांचे पेपर सेट करणारे पुण्यातील प्राध्यापक आता अटकेत आलेत। त्यामुळे पुण्यातील शिक्षण क्षेत्रात यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने अटक केल्यानंतर पुण्यातील प्राध्यापिका मनीषा हवालदार हिला महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले। मनीषा हवालदार पुण्याच्या बुधवार पेठेतल्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेत प्राध्यापिका होती। येत्या 30 जूनला ती निवृत्त होणार होती। एनटीएमध्ये पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर ती काम करताना मनीषा हवालदारनं फिजिक्सचा पेपर फोडल्याचा आरोप आहे। तर पुण्यातून आणखी एक ही मोठी अटक आहे। यापूर्वी मनीषा मांढरे हिला देखील अटक झालेली होती। पीव्ही कुलकर्णी याला देखील अटक झालेली होती। त्यामुळे तिन्ही महत्त्वाच्या विषयांचे पेपर फुटल्याप्रकरणी पुण्यातल्याच 3 प्राध्यापकांना अटक झालेली आहे। त्यामुळे पुण्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षेचं माहेर घर असं म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यासाठी ही अतिशय चिंताजनक बातमी आहे, अतिशय गंभीर बातमी आहे आणि त्यामुळे पुण्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणात आता तपासाला वेग आलाय। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर, नांदेड, हिंगोली आणि अंबाजोगाईतले हाय प्रोफाईल डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत। आपल्या मुलांसाठी पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून काही डॉक्टरांची नावे तपासात समोर आली आहेत। लातूरमधील 4था डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आलाय। एका डॉक्टरची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयचं पथक दुसऱ्या डॉक्टरच्या घरी गेलंय। संबंधित डॉक्टरांची कागदपत्र आणि संपर्कांची पडताळणी सीबीआयने केली आहे। लातूर शहरात मागील काही दिवसांपासून सीबीआयचं पथक ठाण मांडून असून विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासेसशी संबंधित व्यक्ती आणि संशयित डॉक्टरांची चौकशी सुरू आहे। तर नांदेडमधील 3 डॉक्टरांची चौकशी सीबीआय करणार आहे। याशिवाय अंबाजोगाई परिसरातल्या काही संशयित संपर्कांची माहितीही तपास यंत्रणा गोळा करत असल्याची चर्चा आहे। तर नीट पेपर फुटीच्या लातूर कनेक्शन नंतर आता प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। लातूरमधल्या एमआयडीसी मधल्या उद्योग भवनमध्ये सुरू असलेले क्लासेस आणि हॉटेल तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। जिल्हा उद्योग भवन परिसरातील अनेक गाळ्यांमध्ये खासगी कोचिंग क्लासेस, हॉटेल, अभ्यासिका, बुक सेंटर सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या। यानंतर आता इथले क्लासेस आणि हॉटेल बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले। उद्योग केंद्रांनी या मीटिंगचा रेफरन्स घेऊन लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था या संस्थेस तात्काळ पत्र दिले की उत्पादक कारखाने उत्पादनाचे व्यवसाय सोडून बाकी सर्व व्यवसाय, ट्युशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, खानावळ्या आणि हॉटेल किंवा इतर त्याला पूरक व्यवसाय असे तातडीने बंद करून अनुपालन अहवाल सादर करावा असे संस्थेस निर्देश दिले व त्या अनुपालन अहवाल न केल्यास तात्काळ संस्थेवरती कारवाई केली जाईल असं त्यांनी तातडीने पत्र काढले।